पुढची महत्त्वाची अपडेट नेपाळमधून। नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर उतरले आणि काठमांडूमध्ये तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते। माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शवतायत जेन्झीज आणि हिंसाचारानंतर बेचिराख नेपाळला सावरण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। नेपाळमध्ये 150 महाराष्ट्रामधले पर्यटक सुद्धा अडकलेले आहेत आणि पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोनवरून संवाद सुरू आहे। परतीचं आश्वासन सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। नेपाळमध्ये जी हिंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारतातले काही पर्यटक सुद्धा नेपाळमध्ये अडकलेले आहेत। पर्यटनासाठी गेलेले हे सगळे पर्यटक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। पुण्यातून सुद्धा काही ज्येष्ठ नागरिक गेलेले आहेत आणि काही जणांचे जे मित्र आहेत ते डॉक्टर निलेश अग्रवाल आपल्या सोबत आहेत। सर, नेमका संपर्क कधी झालाय, काय परिस्थिती आहे, किती लोक आहेत? माझा संपर्क काल सकाळी झाला त्यांच्याशी, व्हॉट्सअपवरच झाला। फोन तर चालू नव्हते त्यांचे। आणि आपल्या या ग्रुपमध्ये 23 लोक आहेत, त्यातले 21 सिनियर सिटीजन आहेत आणि 2 यंगस्टर आहेत थोडेसे। पण ते काय सगळ्यांनाच मेडिकलचा इश्यू आहे। आणि काल सकाळी त्यांनी म्हणजे एक पद्धतीने घाबरूनच फोन केला मला की बाबा आम्ही अडकलो इकडे, काहीच दिसत नाही आहे, कर्फ्यू चालू आहे, आमचे फ्लाईट्स वगैरे कॅन्सल झालेले, सगळं एअरपोर्टसुद्धा जायची पण व्यवस्था नाही आणि काय माहिती पण पडत नाही, तर काय मदत होऊ शकते का? तर कालपासून माझा प्रयत्न चालू आहे। शक्यता आज काही लोक संध्याकाळी निघतील आणि काही उद्या। हॉटेलच्या बाहेर तर एकदम भयंकर परिस्थिती आहे आणि हॉटेलवाल्यांनी पण त्यांना सांगितलंय की तुम्ही जर हॉटेलच्या बाहेर गेले तर आमची जबाबदारी नाही, काही होऊ शकतं तुम्हाला। आणि सगळे हॉटेलच्या मध्येच आहे, आतमध्ये बाहेर निघत नाही। फोर्स मेजॉर कंडिशनमध्ये आता काय होऊ शकतो ते त्यांना पण कुठे माहिती सरकारला की होणार आहे त्याच्यात। पण फक्त एक ह्या वेळेला हेल्पलाईन नंबर पण कोऑर्डिनेशनचं राहिला तर चांगलं वाटतं, अजून काय नाही। मात्र अशा परिस्थितीत सरकारने मदत करणं, तात्काळ मदत मिळवणं हे सुद्धा अपेक्षा असते, मात्र ती पुण्यात तरी दिसताना पाहायला मिळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। जो प्राइमरी इंफॉर्मेशन जो अवेलेबल है, लगभग 100 के आसपास महाराष्ट्र के नागरिक वो नेपाल में वहाँ पे है। कुछ उनमें से एयरपोर्ट पे है, कुछ है वो होटल में है, कुछ अलग अलग जगह पे है और सभी से हमारा सभी 100 के 100 जन जितने भी है वो सभी हमारे संपर्क में है। और उनकी सेफ्टी के लिए वहाँ की जो संस्था है उनसे हमारी बात भी हो चुकी है। हम एम्बेसी से भी हम संपर्क में है और भारत सरकार की तरफ से भी उनको उनकी सेफ्टी के लिए जो भी मेजर्स लेने जरूरी है वो लिए जा रहे हैं।